हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल. तर मुलांना तर सुट्ट्या लागलेल्या आहेत घरी आहेत, त्यामुळे कसं आहे, मुलांचं त्यांना काय ना काहीतरी वेगळं वेगळं पाहिजे असतं खायला. तर मग असंच नायराला खायची होती स्माइली. त्यामुळे मग ना अगोदरच्या दिवशी नायरा डीमार्टमध्ये गेली होती तिच्या पप्पांबरोबर ना, तर गुपचूप पण म्हणजे मला न सांगता गपचूप घेऊन आली होती आणि फ्रीझरमध्ये तिने ठेवलं होतं. नंतर मग मला तिच्या पप्पांनी सांगितलं की स्माइली आणलेले तर ते सगळ्यांसाठी फ्राय करायचेत नाश्त्याला. तर मग मी आहे ना सकाळी उठून ॲक्च्युली मी भाजी चपाती बनवली होती. मी मिक्स मोडाचं कालवण आणि चपात्या आहे ना बनवून झाल्या होत्या. त्याच्यानंतर मग मला हे कळलं की आपल्याला आज स्माइली पण तळायची. म्हणून मग मी चटणी बनवली. ॲक्च्युली मी काहीच व्हिडिओ घेतले नाही, कारण हे माझे हे काही याच्यातच नव्हते. पण मग नंतर मला विचार केला, चला कमीत कमी काहीतरी वेगळं आपण दाखवू शकतो स्माइली तळताना. नाहीतर रोज भाजी चपाती असंच असतं ना, त्यामुळे मग मी विचार केला चला ते तरी घेऊया. म्हणून चटणीचा आणि याचा काही व्हिडिओ घेता आला नाही, कारण ऑलरेडी ते सगळं खायचे जे हे आहे चटणीचं भाजी चपातीचं सगळं ते हॉलमध्ये दिलेले जेवायला बसलेले आहेत सगळे. आणि ऑलरेडी अर्धा निम्मा संपला असेल त्याच्यातलं, त्यामुळे मग म्हणून म्हटलं जाऊ देत आता ते सोडून स्माइली तळते तेच दाखवते. तर मग मी एक साईडला चहा ठेवला होता आणि स्माइली तळले. बाकी ज्यांचे खाऊन झाले, आता मी आणि ताई राहिलो होतो म्हणून मग आमचं चहा घेतला आणि स्माइली घेऊन चाललेले आहे. आता लगेच डायरेक्ट चहा नाश्ता आणि जेवण एकत्रच करून घ्यायचं. परत खाण्यापिण्याचं टेन्शनच नाही ठेवायचं, कारण माझं कसं असतं सकाळ सकाळ मला चहा लागतो, पण आता आज मला सकाळ सकाळ नाही भेटलं, त्यामुळे मग थोडा उशिराने नाश्ता आणि चहा एकत्रच करून घेणार, म्हणजे टेन्शनच नाही. हे बघा, चला चहा प्यायला या मंडळी. तर जाते आता चहा पिऊन घेतली. त्यानंतर मग भांडी वगैरे जे आहे बाकीचे कामं आवरले. किचन वगैरे आता स्वच्छ करून घेते. किचन धुवून झालं आता पुसून घेते, म्हणजे मग काय आजचं माझं काम संपेल. कारण ताई घरात आहेत, त्यामुळे मग टॉयलेट बाथरूम तिकडचं सगळं कामं त्या करून घेतात, त्यामुळे मग ते टेन्शन नसतं. आणि आज त्यांची सुट्टी होती म्हणून मग मला पण आराम थोडासा. म्हणून मग मी आता इकडचं जेवण झालं, त्याच्यानंतर भांडी कुंडी झाली आणि आता मग लगेच किचन वगैरे पुसून घेते. किचन पुसून घेते. त्यानंतर मग मी पुढचे कामं करून घेणार आहे. तर तुमचे दिवस कसे चालले आहेत? सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांच्या, म्हणून मुलांची तर मज्जा चाललेली आहे. आपली पण थोडीफार मज्जा होते. थोडंसं लेट उठायला भेटतं आहे, कमीत कमी सुट्ट्या आहेत म्हणून. त्यानंतर मग मी अंघोळ वगैरे केली आणि मस्त अशी देवांना अंघोळ घालून घेतली. पितांबरीने घासून कुसून मस्त असे चकाचक करून घेतले देव आणि धुवून घेतले. मस्त खूप छान पितांबरीने ही पितांबरी येण्याने घासले ना, खरोखर खूप चकाचक होऊन जातात ते. म्हणजे देवाचे जे पितळेच्या मूर्ती चांदीचे आहेत ना, ते खूप मस्त चकाचक होतात. तर बघा हे पितांबरीने मी घासून ठेवून आणि धुवून मंदिर वगैरे मी ऑलरेडी स्वच्छ करून ठेवलं होतं. आता राहिलं देवांना आंघोळ घालायची आणि मग त्यांना ते वरती त्यांच्या जागेवर बसवायचं. तर मस्त असे देवांच्या हे झाले, आंघोळ झाली, मंदिर वगैरे सगळं स्वच्छ करून झालं. त्यानंतर मग मी लगेच आता करून घेत आहे दिवाबत्ती, कारण ऑलरेडी दिवाबत्तीच्या आसपासचा टाईम झाला होता, पण बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं आता लगेच लागलीच करून घेते. परत बाहेर गेलं की मग राहून जाते संध्याकाळची दिवाबत्ती, म्हणून मग मी लगेच दिवाबत्ती पण करून घेतली. आणि सध्या खूप थंडी आहे. तुमच्या इकडे कशी आहे थंडी नक्की कमेंटमध्ये सांगा. नाही हे बघा दिवाबत्ती करून घेतली. तर तुमच्याकडे थंडी कशी आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा, आहे की नाही. असं तर होणार नाही. आणि हे बघा आमच्याकडे 2024मधला दुसरा संकल्प घेतलेला आहे. हा बजरंगबलींचा संकल्प आहे, त्याची ही पूजा इकडे हॉलमध्ये मांडलेली आहे. तर ही 7 दिवसाचा संकल्प आहे. याच्या अगोदर 21 दिवसाचा संकल्प झालेला आहे आमच्या घरात, आणि आता हा 7 दिवसांचा संकल्प आहे. तर हे प्रभू श्रीराम आणि बजरंगबली यांची हे आहे पूजा मांडलेली आहे. जो संकल्प आहे 7 दिवस असतो, तर 7 दिवस ही पूजा आता अशीच राहणार. इकडे हॉलमध्ये ठेवले, कारण इथेच जागा आहे. तिकडे आपण मंदिराच्या इथे पण करू शकतो, पण मंदिराच्या इथे तेवढी जागा नाही आहे अशी काही पूजा मांडण्या एवढी. त्यामुळे मग इकडे हॉलमध्ये जो डायनिंग टेबल आहे त्याच्यावरती ही संकल्पची पूजा मांडलेली आहे. तर आता ही पूजा 7 दिवस चालणार. त्याच्यानंतर मग तिचं हे करतात,
तर बघ किती मस्त बघा धूप लावलं आहे आणि मस्त पॉझिटिव्ह अशी वाईब आहे. खूप मस्त धूर 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 झालेला आहे घरामध्ये. मला खूप आवडतं हे धूर धूर असं जेव्हा होतं ना घरामध्ये, मला खूप छान वाटतं हे धूरधूरचं वातावरण. खूप मस्त वाटते आणि खूप खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. त्यानंतर बाहेर गेलो तर बाहेर जायला आम्ही ज्या रस्त्यावर गेलो होतो ना, त्या रस्त्यावर आहे ना रोज नेहमी आम्ही जातो तर जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटात पोचतो आणि आम्ही चालत जर गेलो ना तर शॉर्टकट आहे. शॉर्टकटने पण आम्ही जास्तीत जास्त 10 मिनटात पोचतो आणि गाडीने गेलं तर 5 मिनटात. पण त्या रस्त्यावर जेव्हा आम्हाला तिथे एक दुकान शोधायचं होतं जे आम्हाला माहिती नव्हतं, तर त्या मॅप लावला तर तिथे 18 मिनटाचं आम्हाला हे दाखवलं आणि खरोखर आम्हाला यकीन नाही झालं तेव्हा. त्यानंतर आम्ही जेव्हा गेलो त्या रस्त्याने ना, तर एवढं ट्रॅफिक होतं, एवढं ट्रॅफिक होतं, भयंकर ट्रॅफिक होतं. 5 मिनटाच्या रस्त्यावर आम्हाला अर्धा तास गेला. काम तर झालं नाही, जिथं जायचं होतं ते माणसं निघून गेले. मग आम्ही आलो तर मस्त असं सीवूड मॉल सजवलेला होता. म्हटलं मग चला बाहेरून तरी तुम्हाला व्हिडिओ घ्यावा आणि थोडंसं चांगलं वाटलं. त्यानंतर तो रायडरने काय बाईक सजवलेली आहे यार खरोखर. आणि तो तर ह्या गर्दीत मला वाटतं त्याला चालवताच येत नसेल गाडी, म्हणून तो आपली लायटिंग चालू करून त्याची गाडी घेऊन तिथे उभा होता. आणि खरोखर मॉल इतका सुंदर वाटतो आहे ना, कधी सीवूड्स मॉलला येऊन भेट द्या. खूप मस्त वाटतं आहे. आता सजलेले आहेत ना नवीन वर्षापर्यंत, तर खूप छान वाटत आहेत. त्यानंतर मग आम्ही आमचं जाऊन मार्केटमध्ये जाऊन आम्ही आमचं जे आहे शॉपिंग करायची होती ती केली. सामान घ्यायचं होतं पूजेचं ते घेतलं. त्यानंतर मग आज मंचुरियन खाल्लं. मला आवडत नाही हे मंचुरियन पण काय कधी कधी नाही जबरदस्ती करतात म्हणून मग खावं लागतं. कारण मी नायराला खाऊ देत नाही, त्यामुळे मग हे मला जबरदस्ती करतात. मग घरी आलो तर जे सकाळचं जेवण होतं ना, कालवण आणि चपात्या वगैरे, भात पण होता, त्यामुळे मग काही बनवलं नाही. तेच गरम केलं आणि खाल्लं, कारण ऑलरेडी मंचुरियन खाल्लं होतं, चहा झाला होता आमचा. त्यानंतर मग एवढी जास्त कोणाला भूक नव्हती आणि नायराच्या पप्पाने मंचुरियन भेळ पण खाल्ली होती, त्यामुळे मग आता थोडंसंच खायचं होतं, जास्त काही खायचं नव्हतं. म्हणून मग जे दुपारचं होतं तेच गरम केलं आणि मस्त असं मुळा आणि गाजर कापून घेतलं सॅलड म्हणून. आणि मस्त आता जेवून घ्यायचं आणि मस्तपैकी झोपून घ्यायचं. तर त्याच्यानंतर जेवण झालं. मग आता हे आले भांड्याची बारी. तर हे 2च भांडे नाहीत हां, तिकडे अजून हॉलमध्ये आहेत जे भांडे माझी वाट बघत आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी भासते भांडी. बाय बाय.